काय पाहिजे? काय झालंय तुम्हाला? साहेबांनी बोलवले. साहेब नाही येतात. असं कसं? बोलवले म्हणजे असतीलच ना साहेब आत. नाही नाही, तुमचं बरोबर आहे, तुमच्या बाजूने बघितलं तर बरोबर आहे. कसं आहे, आजकाल गडबड काय होते, साहेब आहे ना प्रत्येकाला बोलवून ठेवतात, पण साहेब स्वतःच येत नाही. एक तर लेट येतात, नाही तर येतच नाही. त्यामुळे साहेब आता अजून आलेले नाही. पण त्यांनी बोलवले आम्हाला. तेच बोलताय. अगो त्यांनी बोलवले मान्य, पण गडबड काय, मी तुम्हाला का आत सोडू शकत नाही. आतमध्ये आधीच 3 माणसं आहेत. किती? 3. आता ते साहेबांची वाट पाहतात. त्यांना मी काय सांगितलं, तुम्ही आत बसा, वाट बघा, साहेब आले की मी तुम्हाला सोडतो. तर तुम्ही आता बाहेर थांबा, तर आत थांबू द्या, आपण साहेबांची वाट बघूया. ओके? आत माणसं थांबलेली आहेत, तेही साहेबांची वाट बघतात. तुम्ही साहेबांची वाट बघताय ना? साहेब येतात, घाबरू नका, साहेब येत आहेत. हे साहेबांची वाट बघताय. आता तुम्हालाही आत सोडलं तर गडबड काय, आतमध्ये आहेत 3 खुर्च्या. त्यातल्या 2च खुर्च्यांवर तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं बसू शकतात. तिसऱ्या खुर्चीवर का बसू शकत नाही? का बरं? नका सांगू, मी सांगतो. तिसरी खुर्ची साहेबांची, त्यावर जर आपण बसलो तर साहेब चिडतात. आता तुम्हालाही आत सोडलं तर तुम्ही कुठे बसणार? कुठेच नाही. त्यापेक्षा इथं कुठेतरी बाहेर बसा. त्याहीपेक्षा मी काय सांगतो, घरी जा, जेवा, या, साहेब आले की त्यांना भेटा. सध्या त्यांना आत बसू द्या. ए तू काय वेडा समजतो? साहब आगे, साहब आगे, साहब 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 आगे. साहब नहीं आगे, साहब नहीं आगे. वो क्या है, तुम्ही कसं भेटायला आलात ना, तसं हे भेटायला आले. काय सांगितलेलं? आतमध्ये 2 खुर्च्या आहेत, एक साहेबांची, दोघे बसतात, एक उभा. हिच्या बस नाही, ही कशी साहेबांची खुर्ची. सांगत होतो साहेब नाहीये. साहेब यांना काय वाटतंय मी खोटं बोलतोय. हे मला धक्का बिक्का देऊन आत आले. मी सांगतोय, वाट पाहतायत लोक, वाट पाहतायत, खुर्च्या नाहीत, आत जाऊ नका. माझं ऐकायला तयार नाही. एक तर दादा बघा, डेंजर दिसतो, मी घाबरलो ना. भले मी नवीन आहे, पण असं आत नाही यायचं. आता आलाच आत, कसं आहे, तुम्ही खूप वेळ बसलात खुर्च्यांवर. भरपूर वेळ. माझा पाय दुखतो तरी पण मी बसलो. मग अब ऐसा होता ही है ना, सरकारी काम में तो होता ही है. असंच असतं. पण आमचे साहेब असे नाहीत. एक काम करा, आता तुम्ही बसलात की नाही, तुम्ही थोड्या वेळ बाहेर जा. आता यांना बसू द्या. बसला खुर्ची बाहर जातो, बाहर जातो. केला लेके जाए क्या? अनार भी लिखे. कितने को दिया? सॉरी, ये घ्या घ्या. नाही, खूप वेळ बसलो ना. चलो चलो, हे चल रे. इतना देर नहीं रुक. क्या है, मैं खड़ा रहता, उभा असतो ना, ताण लागते. बसा बसा. राहायला आले तुम्ही? इथे राहायला आलेले का? मग काय लोक आहेत ना, येतात, बसतात, जातच नाही. हे सामान बिमान ठेवायचं नाही. उचला. साहेब आले तर भडकतात आमचे साहेब. तुम्हाला माहित आहेत ना साहेब, तुम्ही तो भले. मी खाणार का? काय खाणार? आता तुम्ही नंबर लावला, तुम्ही बसा. मी दार लावतो, बाहेर थांबतो. दुसरं कोणी आलं तर थांबवतो. हा, खरं तर तुम्ही आम्हाला इथे बोलावून फार बरं केलं. इथे काय चालू आहे हे कळलं. बरीच वर्ष चालू आहे सगळं. या मुलांना बसायला बाकडी पण नाही. कोणी आवाज उठवत नाही. जो आवाज उठवतो त्यांचा आवाज दाबला जातो. अशी परिस्थिती आहे. काळजी करू नका. आता आम्ही आलो आहोत ना, आम्ही बघतो काय करायचं ते. Yes. या
साहेब, आपल्याला याचा रिपोर्ट लगेच पाठवायला पाहिजे. हो हो, इतका भयानक प्रकार तर मी आधी कधीच बघितला नाही. साहेब, म्हणजे मला खरं सांगू का, म्हणजे तुम्ही येणार ना हे सगळ्यांना आधी माहीत असतं. सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना मुलांना शिकवलं जातं की काय बोलायचं, कसं बोलायचं, काय नाही बोलायचं. त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत काही पोहोचतच नाही. पण यावेळेस आम्ही खात्रीने ठरवलं होतं की तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी आणायच्या. हे अगदी बरोबर केलं. काय ते गणवेशची क्वालिटी आणि ते मिड डे मील्स म्हणजे दुपारचं जेवण इतक्या वाईट पद्धतीने देतात. अशा पद्धतीने मुलांची तब्येत बिघडू शकते आणि वर्गांची हालत तर काय बोलावं कळत नाही. शाळा आहे की तुरुंग. ज्या विश्वासाने पालक मुलांना शाळेत पाठवतात तो विश्वास उडेल. आम्ही ऍक्शन घ्यायला तयार आहोत, पण इथल्या शिक्षण अधिकाऱ्याने मध्ये पडायला नको. नाही मध्ये पडणार, पण त्यासाठी तुम्हाला आधी रिपोर्ट करावा लागेल. जर रिपोर्ट लिहिलात की मध्ये कोणी पडू शकत नाही. हो, बरोबर आहे तुमचं म्हणणं. शिवा 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 काय काय जिजून आणि राजेश दादाला पकडलं. काय कुठे आहेत ते? अहो ते गुंडांनी पकडले, ते हाकलले त्यांना. चल चल तुला चल. नमस्कार नमस्कार. शिवानी देसाई. कशाला यांच्या नादी लागतंय? आपण डायरेक्ट ऑफिसात जाऊया, बसू, बोलू आणि मग काय ते ठरवूयात. आपण बघूया. बघितलंय त्यांनी सगळं. जे बघायचंय ते सगळं त्यांनी बघितलंय. आम्ही दाखवलंय त्यांना. जे बोलायचंय ते न बोलता त्यांनी रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे तुमचा खेळ संपलाय. कळलं? हो, तांदळे सर, नमस्कार. आपली पहिली भेट नाही का? मी इथला फॅमिली कशी आहे तुमची? तुम्ही कशा आहात? मस्त ना? हा, काय मदत बिदत लागली तर सांगा. आधी हाणामारी करायची, तोंडावर साखर ठेवून अशी गोड धमकी द्यायची. साहेब, संघ बदलणारा सरडा आहे हा, सरडा. ए, तुला धमकी द्यायला आवडते ना? तोंडावर दे धमकी माझ्या, दे. बघा बघा, गुंडगिरी बघा. अहो, भयानक आहे ते. साहेब, तुमची दिशाभूल करण्यासाठी यांनी खोटे ऑफिसर आणलेत. हे बघा कुठे, हे बघ. ए, तोंड बंद करायचा. त्यांच्या समोर काही येऊ देणार नाही तुम्ही, हे माहित होतं आम्हाला. म्हणून हे केलं. जा, काय करायचं ते कर. जा. शिवा, आम्ही ज्यांना धरलंय ना त्यात तुझा नवरा आहे. आणि तुला जर इथून सुखरूप जायचं असेल ना तर गुपचूप निघायचं. या साहेब, निघायचं काय? कशाला? तुमच्या ऑफिसमध्ये पकडलंय यांना. खोटे अधिकारी बनवून आले होते यांच्या ऑफिसमध्ये. गुन्हा आहे. मीच पोलिसांना फोन करतो. अरे तू काय पोलिसांना बोलवणार? पोलिसांना मीच बोलवणार. आणि तुम्ही आशूला हात लावला ना, नाही पोलीस यायच्या, तुमचा आणि तुमच्या माणसांचा निकाल लावला ना, नावाची शिवा नाही मी. साहेब, हे गुंड सुधारणार नाहीत. उगाच गोंधळ घालतील. तुम्ही चला. चला साहेब. शिवानी ए, आवाज खाली करायचा. बघा, एका सरकारी ऑफिसरला हे असं. साहेब, हे काय चालू आहे? ही सरळ सरळ दादागिरी चालू आहे. पण सुरुवात तर यांनी केली ना. पण संपवणार आपण.
साहेब अरे. मग तुम्ही असं का करताय मला नका ना मारू. हे बघा आम्ही सगळे ना मुलांसाठी करतोय. लहान लहान छोटी छोटी मुलं आहेत. मला कशाला मारताय? बघा, ते मुलीला मारतायत हे गुंड. मुलीला मारतायत. हे बघ, लागलं मला. पकडा त्यांना आणि टाका. नाही नाही नाही, साहेब 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 एक मिनिट थांबा, मला एक फोन करू द्या. ही मुलगी फसवते आम्हाला. बघा साहेब, इथे लोक आहेत, सगळ्यांनी बघितलं आहे, तुम्ही काय करू शकत नाही. साहेब ठीक आहे ना सगळं? हो साहेब, आता सगळं ठीकच होणार आहे. ठीक आहे, आम्ही यांना घेऊन जातो. चला रे. थँक्यू सर थँक्यू वाचवलं सर आम्हाला. चला हा बघून घ्या बघून. चल 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 चल. हे म्हणजे शिवा लंडन. ऐक ना बाबा, तुला लागलं बिगलं नाही ना काही? नाही अरे, मला काही नाही झालंय. तुला नाही ना काय केलं? मला काही नाही केलं. मग बस. ऐका, तांदळे, तुला तुझ्या करिअरची, तुझ्या फॅमिलीची काही काळजी आहे का नाही? हा, शिवा काम झालं. अरे हे बघ, सर तुमचे सर्टिफिकेट्स. माझे सगळे कागदपत्र परत मला मिळाले. आता तुम्ही माझं काही वाकडं करू शकता. बरोबर नाही करत आहात तुम्ही. ए शिवा, तुला माहित नाही माझी ताकद. सगळ्यांना आत टाकेल. मी या तांदूळ आता सोडणारच नाही. ते करेल कोण? तुम्ही ज्यांच्या जीवावर उडत होतात ते गेले आत. आता खरं आलं की बाहेर. आणि हे आमचं काय वाकडं करणार आहे? ते तुम्हाला रिपोर्ट बघून कळेलच. काही करू शकत नाही तुम्ही, माझ्या खूप ओळखी आहेत. बरोबर आहे, ओळखी मोठ्या असतील पण पुराव्याचं काय करणार? तुझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे. सर ते पेन मिळेल काय? घे ना. अरे हे बघितलं का? हे हा कॅमेरा आहे. यात सगळं रेकॉर्ड झालंय सर. यात सगळं रेकॉर्ड झालंय, त्यामुळे तुम्हाला निलंबित करण्यासाठी इनफ पुरावा आहे. आहे की नाही? मी हुशार. ठेवा सर, तुम्हीच ठेवा. साहेब, तुमचा भ्रष्टाचार उघडकीस आलाय. आता तुम्हाला कोणी वाचू नाही शकत. साहेब, अहो मी 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 या सरांची नोकरी परत करेन आणि ही शाळा सुद्धा नीट करेन. प्लीज प्लीज तुम्ही माझं निलंबन करू नका. मी या मुलांनाही चांगलं शिक्षण देईल. हा खरंच मुलांना विश्वास ठेवा माझ्यावर. ऐका ना, ते करावंच लागणार आहे. हो करणार. आणि होणारच आहे ते. हो. पण तुम्ही वाचणार नाही. तुम्ही ज्या खुर्चीवर बसता ना, त्या खुर्चीवर फायद्यांबरोबर जबाबदाऱ्या पण येतात. त्या तुम्ही सर्रास विसरता आणि मस्त भ्रष्टाचार करता आणि पैसे खिशात घालता. आणि तांदळे सरांसारखा एखादा माणूस जर आवाज उठवतो त्याचं तोंड एकदम बंद करून टाकतो. पण यापुढे आवाज दबू देणार नाही. यापुढे आवाज उठणार आणि तो सामान्य माणूसच उठवणार. शिवा, तांदळे सर, तुमचे खूप आभार. तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे. आता आम्ही आमचे रिपोर्ट काढतो, म्हणजे ह्यांचं लवकरात लवकर निलंबन होईल. थँक्यू सर. आज तुमच्यामुळे सगळं झालं. तुमच्यामुळे आमच्या सरांना न्याय मिळाला. आम्ही सरांना काही देऊ शकतो की नाही माहीत नाही, तेवढी ऐपतही नाही आमची. पण सर, आमच्या सगळ्यांकडनं ही गुरुदक्षिणा. तांदळे सर, शिवा, आम्ही आता येतो. धन्यवाद. धन्यवाद. साहेब, ते माझं निलंबन करू नका तुम्ही. अरे ओळखी मोठे आहेत ना, बोल काहीतरी, कर काहीतरी. साहेब, ऐका ना. जा. होय,
शिवानी, खूप आभारी आहे मी तुझा. मला आणि माझ्या कुटुंबाला वाचवलंस तू. हे ऋण मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. अहो सर काय करताय? हे बघा मी तुमची मदत केलीच पण त्या छोट्या छोट्या मुलांची पण केली ज्यांच्या जीवावर उठले होते ते. शिवा, खरं तर आज तुझ्यामुळे हे चांगलं काम करू पुण्य कमवण्याची संधी आम्हा सगळ्यांना मिळाली. या रात्र शाळेमधली खरी शिकवण खरं तर तू दिली आम्हाला. हे मी काय नाही केलंय, तुम्ही सगळे मला सपोर्ट लावतात म्हणून मी हे करू शकले, बाकी काही नाही. शिवा सर, आजपर्यंत बऱ्याच लॉकची चाबी बनवली मी, पर आज जो चाबी बनाई है ना, इथं राहील इथं. अरे वा. शिवा याआधी शिपाई म्हणून काम करत असताना एका दबावाखाली दडपणाखाली काम करत आलो, पण आज तुझं हे सगळं बघितलं ना, एक प्रकारची हिंमत आली. तुझं जितकं कौतुक करावं ना तितकं थोडं आहे शिवा. आजपर्यंत एवढ्या वेळा देवाचा जप केला, पण शिवा आज तुझ्या रूपात मला खरा देव भेटला ग. होय ना, इतके वर्ष मी लोकांच्या घरी साफसफाई केली, पण आज जी काय शाळेत साफसफाई केली ना, लय बरं वाटलं. भाई लोक मनापासून सॉरी. म्हणजे आधी आपण या प्लॅनला लय अपोज केला, पण आता लय भारी वाटते. म्हणजे ना मी वस्तीत लपडी करून 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 स्वतःचं नाव ना फार बदनाम केला होता, पण ना आता मी वस्तीत कॉलर टाईट करून फिरू शकतो. अभिमान वाटतो स्वतःचा. शिवा, म्हणजे आतापर्यंत मी रोल शोधण्यासाठी खूप सारे ऑडिशन दिले, पण कधीच कुठून काहीच जुळलं नाही. पण तुझ्यामुळे आज मला हा रोल करायला मिळाला, त्यात मला सरांची मदत करायला मिळाली. याचं समाधान मी व्यक्त पण नाही करू शकत. कदाचित या रोलमुळे मला ऑस्कर सुद्धा मिळू शकतो. नाही भाई, तू चांगलाच गेलास रोल, एक नंबर. बास आता, बास. कौतुक. ऐक ना, हे काय हा, हे काय काय झालं? मी तुला मगाशी विचारलं होतं शिवा, हे तुला लागलं नाही? हे काय? मला एवढं काही तातडीने टीटीचं इंजेक्शन घ्यावं. एक्झॅक्टली, इंजेक्शन घ्यावंच लागणार. इंजेक्शन मला नको. शिवा ऐक ना, मला नको इंजेक्शन. काय आयडिया आहे? तू तिकडून पकड, मी इकडून. चला चला चला. ऐक ना आशू, मला काही झालेलं नाहीये, उगाच आलोय आपण इथे. चल ना. उगाच तर रेडीस का? ते बघ किती लागलंय. काय ऐकणार नाही मी तुझं. अरे नको ना, ऐक माझं. मला सांगितलेलं कळत नाही का? तू जितका कांगावा करशील तितका त्रास होणार आहे तुला. मी इंजेक्शन घेणार नाही. घ्यायला लागेल, अरे ऑप्शनच नाही तुझ्याकडे. असं नको ना. गप्प बस. आशू, मी निघून जाईन ना इथून. शिवानी देसाई, ते बघ, चला. नको ना आशू, मला नाही यायचंय. नाही ते बोलवे ना मी. इंजेक्शन सगळ्यांसमोर घ्यायचं इंजेक्शन. चल पटकन पटकन जाऊ. आशू नको ना. अरे नको ना, मी काय बोलते. नको आशू. काय म्हणते? कसं वागतेस लहान मुलीसारखं? नाही का? डॉक्टर, शिवाला लागलंय. नाही, मला काही लागलंच नाही, एवढं काही झालंच नाही. बघा ना काय कुठे काय नाही एवढं लागलंय. बघा, मी बँडेज करून देते, पण इंजेक्शन घ्यावं लागेल. इंजेक्शन नको ना. मी काय म्हणते, डॉक्टर ऐका ना, तुम्ही मला गोळ्या द्याल का? गोळ्या मी आवडीने खाते लहानपणापासून. आई मला द्यायची ना, तर गोळ्याच घ्यायचं. इंजेक्शन मी कधीच घेतलं नाही. श्रीखंडाच्या गोळ्या नाही आहेत त्यांच्याकडे. थांबा, आधी इंजेक्शन आणि मग गोळ्यांचं बघू आपण. चल ये बँडेज करून देते. बँडेज अरे पण करूया. नको चल ना, मला नाही यायचंय. मला नाही यायचं. डॉक्टर ऐका ना, माझं नको. पटकन उठा. गप्प बस, कळलं का? चल पटकन बस. अरे ऐक ना आशू, हा, कम ऑन. चल. काय झालं नेमकं यांना पण? काय नाही डॉक्टर, तेच नेहमीच धडपडते. ती वेंदळी खूप गॅरेज मध्ये काम करत होती आणि वेंदळेपणा करते, त्यामुळे लागलं काही. ते गॅरेजवर काम केलंच पाहिजे ना. माझंच गॅरेज आहे, मी काय करणार नाही का काम? पण हे तुम्ही एवढंच लावा. दुखतंय मला. अरे काही दुखत नाही. दुखतंय पण मला. पण इंजेक्शन नकोच आहे ना. मी हे एवढं साफ केलं तर ठीक आहे ना.
अरे एवढं काय डॉक्टर मुलांना काहीच होत नाही हो. हो थांबा थांबा, शांत राहा, काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. झालं, बरं झालं, आज बरं होईल मस्त. असं कसं बरं झालं? नाही, अजून नाही झालंय बरं. ते इंजेक्शन द्यायला लागतं. ऐक ना आशू, तू एक वेळ ना मला वाघाच्या जबड्यात हात टाकायला सांगा, मी तो टाकेन, एकदम बिंदास टाकेन, कारण की मी शिवाय ना. पण ते हे नका करू, हे मला नाही जमणार आहे. जंगल सफारीला जाऊन आपण तेव्हा वाघाच्या जबड्यात हात घाल ना, ते इंजेक्शन घे. नको ना इंजेक्शन, मला नको इंजेक्शन काही खरंच. नाही हो, जरा मुंगी चावल्यासारखं वाटेल. अरे त्या मुंग्या अंगावर सोड ना माझ्या. डॉक्टर तुम्ही मुंग्या ना अंगावर सोडा माझ्या, मला काही प्रॉब्लेम नाही, पण हे नका करू, मला भीती वाटते. मी जेन्युइन सांगते ना. त्याने बरं होत नाही ना मुंग्या अंगावर सोडलं. कोणी सांगितलं बरं? बरोबर, लवकर बरं व्हायचं असेल तर इंजेक्शन घ्यायलाच पाहिजे. नकोय मला इंजेक्शन, ऐका ना माझं. मी पळून जाईन ना इथून. मला नको, आम्ही आहे ना तुला धरायला. अरे पण मला नको इंजेक्शन. चला चला, हे बघ, तुला हवं तर मी गातो तुझ्यासाठी. बस इकडे मी गातो, हे बघ. वाट पाहू दे दाही दिशा डॉक्टर इंजेक्शन हे गायला नका. चला घेऊ. इंजेक्शन नको मला, मी काय बोलते ना, मला इंजेक्शन नकोय. नकोय तुला इंजेक्शन? बघ तू बोलत का नाही? बोल, काय झालं? असं नको राहू, मला नको इंजेक्शन. डॉक्टर जरा या, मला तुमच्याशी बोलायचं. पळून जाऊ का? बसा बसा. शिवानी देसाई, मी डॉक्टर आशुतोष देसाई. हसायला हसा, हसून घ्या. अजून जितकं हसायचं तितकं हसून घ्या. तुमची ट्रीटमेंट सुरू होणार आहे. बघू बरं मला, हा जरा पल्स चेक करून बघूया. काय करताय तुम्ही? आणि व्यवस्थित आहे बहुतेक. अहो डॉक्टर, तुम्हाला मजा येते का? हे नका करू ना असं. भीती वाटते तुम्हाला असं वाटतंय मला. हा थांबा, आपण चेक करूयात. चेक करूया जरा. हा हे सगळं करा, मला इंजेक्शन नका देऊ. हा बापरे, खूप जास्त ऐकलंय ते. हा हा ऐक ना, गुदगुल्या मागून तिला चेक कर. डॉक्टर हे म्हणतात, तुम्ही घेऊन टाका ना याच्याकडनं. हा मस्करी करतो. मला असं वाटतंय तुम्हाला इंजेक्शनची गरज आहे. इंजेक्शन? अहो डॉक्टर नकोय मला इंजेक्शन, मी खरं सांगते. बघूया मला डॉक्टर इंजेक्शन. मला नको इंजेक्शन. चला ऐका मी माझं. आता तुम्हाला इंजेक्शन काय इंजेक्शन देणार यार? मला माहिती आहे तू नाही देऊ शकत. देणार आहे गप्पा बस, इंजेक्शन. जा चला इंजेक्शन. चला अरे घरात जा यार आहे. आशू, तू नाही देणार. बघा ऐक बघा ना, बघा आशू, तू नाही इंजेक्शन देणार. देणार. हा चला. आशू तू करणार नाही मला मार. अरे आशू यार झालं झालं इंजेक्शन झालं देऊन. झालं झालं देऊन झालं. बघितलं, जे मी करू शकले नाही ते तुमच्या नवऱ्याने केलं. हा चला मी बघते, तू केलं. हो बघ ना. चल, ड्युटी संपली आहे तशी माझी डॉक्टरची. आता आपण घरी जाऊ. स्वयंपाकाची तयारी करायला घ्यायची का? हो चालेल. ऐक, काय झालं? तब्येत बरी नाही का? काय नाही हो, जरा उसण भरलीये पाठीत. अगो बाई, मग काय केलं? हो मी बाम लावलाय, पण काही बरं नाही वाटत आज. माझ्याकडे एक उपाय आहे, करायचा का? मला बरं वाटणार असेल तर करा. आणते मी. हा थांब, इथं ठेव. पण हे काय आणलंय तुम्ही? अगं, याने शेकायचं. हा असं हे ठेवीन घडी आणि मग पाठ शेकणार. हो पण मला भाजेल ना, गरम आहे ते. अगं नाही भाजणार, नाही भाजत. हा म्हणजे थोडासा चटका बसल, पण चटकाच बसायला पाहिजे म्हणून आणलंय ना. हा पण भाजणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव. हा करा. इथंच आहे ना? हो. ए असे जुने उपाय करून बघावे. हा आजकाल कसं आहे माहितीये का, जरा काही झालं ना, का एक तर गोळी घ्यायची, नाहीतर डॉक्टरकडे धावायचं. हे असे घरगुती उपाय करून बघावे, बरं वाटतं नाही का? नाही खरंच बरं वाटतंय. थँक्यू. आता
तुम्ही बसा, आराम करा, मी बघते हे कामाचं इकडे. अहो नाही हे मी करते, तुम्हाला स्वयंपाकाची पण तयारी करायची ना. अहो, मग काय होतंय? हा, स्वयंपाकाचं पण करेन, हे पण करेन, मला सवय आहे कामाची. हा, आणि माझं कामाचं की नाही ते. वा, म्हणून सांगत होतो की मला पण घेऊन जावं सोबत. बाळा तू लहान आहेस. काय बोलला? लहान? तुमच्या सगळ्यांपेक्षा तर जास्त देते आम्ही. बाळा पाठ कर, पाठ कर. तुला घाल, लाज घाल, लाज घाल. अरे एक मिनिट थांबा पण मला सांग, हे अप्पर मला सांग, नेमकं मग झालं तरी काय? म्हणजे तुम्ही जे नाटक करत होता ते तर पकडलं गेलं ना, मग पुढे काय झालं? इथूनच तर गेम सुरू झाला ना भाई. राजेश आणि आशुला पकडलं, त्यानंतर ते बोलले तुमचा खेळ संपला. बाप रे. मग अरे मग काय, मग आपल्या सुपर हिरोची एंट्री झाली ना, शिवा. खतरनाक. मग शिवा आली. शिवा कोणाचंच ऐकून घेणार नव्हती. मग शिवाने असला मारला, राप 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 मारला. मग काय. भाई हुशार भाई. डेंजर आहे शिवा, म्हणजे काय तिथं डेंजर. अरे त्याच्यापेक्षा डेंजर तो ऑफिसर. आई त्याने शिक्षण अधिकाऱ्याला रिपोर्ट दिला आणि लांबीत करून टाकला भाई, लांबीत. लांबीत नाही, नामलिंगे अचंबित केला. निलंबित, सस्पेंडेड, निलंबित. निलंबित रे. म्हणजे तो कॉर्पोरेटर आणि तो शिक्षण अधिकारी भाई, तो ऑफिसरच्या साहेब सोडा. पण त्याचा काय उपयोग झाला नसणार भाई. पण काय बोला भाई, ते शाळा सुटल्यावर ना पोरांची तोंड बघून इतकं बरं वाटलं ना मनाला. हा ना भाई, आता इतक्या दिवसांनी का होईना त्यांच्या बरोबर सगळं चांगलं घडेल याचा विचार जरी केला ना भाई, असं एकदम ते असं हे होतं रे, ते काय हॅपी वाटतं. हा, सगळ्यात महत्वाचं ना, तांदळे मास्तरांना न्याय मिळाला भाई. तर काय माणूस आहे, सच्चा माणूस रॉकी. इतका प्रामाणिक माणूस आहे ना भाई, आपण कधीच नाही बघितला आपल्या एक नंबर, एकच नंबर. पण हे बघ, शिवाने त्या सरांचं भलं केलं, पण त्याचबरोबर बाकीच्यांचं पण भलं केलं. अरे यार, तिने एखादी गोष्ट ठरवली ना तर ती घडवण्यासाठी इकडची तिकडे दुनिया करेल, माहिती का? मला चांगला अनुभव आहे याचा. हो ना. नाही म्हणजे आपल्यातलं असं कोणीच नसेल रे ज्याची शिवाने काही मदत केली नाही. म्हणजे प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आजवर करत आलीच आहे ती. भाई मग आपण काहीतरी करूया नाही हवे तिच्यासाठी. त्या बात आहे, मस्त आयडिया. पण मग करायचं काय? असं काहीतरी केलं पाहिजे की भाई एकदम स्पेशल, अशी खूप खुश झाली पाहिजे. म्हणजे कधीच तिच्या लाईफ मध्ये असं झालंच नाही. काय करायचं नाही ते झालं आपलं करून. कधी एकदाच घरी जाते असं होतंय मला. हो ना, मी तुला घरी ड्रॉप करतो आणि मग ऑफिसला जातो. आशुवारी जरा आराम कर. आराम आहे शिवा, आराम नाही करू शकत आता, खूप काम. हॅलो अशू, कुठे आहेस तू? अरे बोला ना सर, काय झालं? अशू, आर यू लिसनिंग टू युअरसेल्फ? काय झालं विचारतोयस? अरे तू इथं नाहीयेस आणि आपलं हे डील एक्झिक्युशन स्टेजला आहे. अरे मीटिंग्स लाईन अप आहेत, तू कुठे आहेस? सर जरा मी इथं कामासाठी आलो बाहेर, आणि मी सर मॅनेजरशी बोललो होतो. सगळी कामं त्यांनी लाईन अप केली होती. सो इट्स ओके, सगळं व्यवस्थित होईल, डोंट वरी. आशुतोष, तुला हे काम सोपं वाटतं? तू हे विसरू नकोस की तू कोणाबरोबर डील करतोयस. हे बघ, तुला जमत नसेल ना तर हे डील आपण आत्ताच्या आत्ता कॅन्सल करू, पण हे असलं बिहेवियर मी सहन करणार नाही. सर मी ऑफिसला आल्यावर आपण बोलूया, ओके? डोंट वरी, सगळं नीट होईल. ऑल राईट, फोन ठेवतो. काय सांगू तुला, हे ना ऐकतच नाहीत माझं. यांना विश्वास नाही एक तर माझ्यावर. त्यांना असं वाटतं मी इनएक्सपिरियन्स्ड आहे, त्यामुळे मला गोष्टी कळत नाही. त्यांना हे कसं सांगू की मला कॉन्फिडन्स आहे आणि सगळं व्यवस्थित होतंय. ठीक आहे, तू शांत हो आता आणि तू जा, मी इथून जाते घरी. नाही मी तुला ड्रॉप करतो. मला कपडेही चेंज करायचे, आवरायचं. डोंट वरी.
उर्मिला उर्मिला आले आले. काय ग काय झालं? हे मला अजिबात पटलेलं नाही. काही अगं करतील त्या नीट. असं कसं म्हणू शकतेस तू? त्या बाईंची ना ओळख ना पाळ आणि त्या अनोळखी बाईच्या हातात तू आपलं किचन दिलंस. ताई अगं मगाशी माझ्या पाठीत ना उसण भरली होती आणि खूप दुखत होतं. त्यांनी शेकलं ना तेव्हा मला कुठे बरं वाटलं. करतील त्या नीट. उर्मिला, हाताला गुण असणं आणि हाताला चव असणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कळत नाहीये का तुला? आणि तू त्यांना स्वयंपाक करायला दिलास. आता त्यांनी केलेला स्वयंपाक कोणाला आवडला नाही तर काय करायचं? हो ग ताई, सॉरी, मला हे लक्षातच नाही आलं. काय झालं, काही हवंय का? नाही, हे बघा शांताबाई, आमच्या घरात ना स्वयंपाक करायची एक विशिष्ट पद्धत आहे. त्यामुळे तुम्ही मी सांगेन तसा स्वयंपाक करा, स्वतःच्या मनाने काही करू नका. नाही नाही ताई, तुम्ही म्हणाल तसंच करीन मी. तुमच्या शब्दाबाहेर नाही मी, काळजी करू नका. ही भेंडी अशी कापली आहेत ना, अशी भाजी आमच्याकडे कोणीच खात नाही, त्यामुळे ती उभी चिरायची. बरं बरं ठीक आहे. तुम्ही, मला माहित नव्हतं, मग करते. काही राहून दे, मी बघते. या मी उभी उभी चिरा. हो करते करते. मला माहित नव्हतं ना. हा ही अशीच ना? हो हो, आणि थोडी मोठी. हा, सांगितलं तसं करायचं ना. पावसामुळे वातावरण किती छान झालंय ना. काय रे, काय झालं? काय नाही. काही नाही तर नाहीये. एवढा शांत कायच, बोल. काही नाही का, मला रिझल्टचं टेन्शन आलंय. होईल का सगळं नीट? नाही झालं तर काय होईल? असे उगाचच डाऊट्स यायला लागलेत मनात. का नाही होणार? म्हणजे असं तुला का वाटतंय? आहेत बरेच रिझन्स. बरेच रिझन्स? बापरे, नको नको सांगू, हात व्हायची ना मग. रॉकी, हे बघ, मला असं वाटतं की असतील तुझ्याकडे तुझे तुझे बरेच रिझन्स, पण जे घडायचं ते सगळं घडून गेलं यार. आता फक्त चांगल्याच गोष्टी होणार आहेत. मी तर आता आपल्या एंगेजमेंटची तयारी करायला हवी. ए बाबा, तू संपदा, तू जरा थंड घ्या. काय काय थंड घे काय? आता घाबरलास का? बघ, म्हणजे घाबरला असेल ना तरी मी काही ऐकणार नाही. आता तुला लग्न करावंच लागेल. तू अडकलायस आता बघ काय ते. घाबरलेलो नाहीये मी. अरे माझ्या डोक्यात आता रिझल्टचं सगळं चालू आहे. करूयात ना, आपण सगळं करणार आहोत. होऊ दे हा रिझल्ट. हा रॉकी, माझ्याकडे बघ. असं इथे तिथे नको बघू, माझ्या डोळ्यात बघ. ओके, बोल. रॉकी, तू एक्झाम पास होणारच आहेस. माझा विश्वास आहे तुझ्यावर. आणि फक्त माझा नाही, आई, बाबा, शिवा, वहिनी, डंबो, वस्तीतले सगळे, आमचा सगळ्यांचा खूप विश्वास आहे तुझ्यावर. फक्त तू स्ट्रॉंग राहा आता. की यार संपदा, शिवा, अगं कोण आहेस तू? जीव धोक्यात घालून सगळं करतेस, भीत नाहीस. तू माणूसच आहेस ना? म्हणजे कुठली शक्ती अशी संचारते तुझ्यात? माझी शक्ती माझ्या समोर आहे. आम्ही आहोत तुझ्या सोबत, पण हा सगळा तुझा चांगुलपणा. तुला आणि आशूला काही झालं तर नाही ना? नाही, आम्हा दोघांनाही काही झालं नाही, फक्त थोडं खर्चटलं बस. माझ्या मित्राचा फोन आला होता मला.
बाकी कमालच केलीस शिवा तू. त्याला एवढा मोठा पुरावा कधीच सापडला नसता. तो तर मला सांगत होता आता या गोष्टीचा तांदळे सरांनाही फायदा होणार आहे. भाऊ मी त्यांच्यासाठीच तर एवढं सगळं केलं. वा, एवढं निस्वार्थपणे कुठलंही काम फक्त तूच करू शकतेस शिव. असं काही नाहीये. मला सगळे एवढी मदत करत होते, तुमचा सपोर्ट होता, त्याच्यामुळे सगळं झालंय. मी एकटीने काही केलं नाही. झालं म्हणजे तुला स्वतःचं कौतुक करून घ्यायचंच नाही. अरे शिवा, पण तुझा एक निर्णय मला नाही पटलाय. काय झालं? ती का अनोळख्या बाईला तू आपल्या घरी राहायला घेऊन आलीस? ग सीता, शिवाने त्या बाईला मदत म्हणून. हो, पण आपण तिला ओळखत असतो किंवा शिवा तिला ओळखत असती तर मी तिच्यावर विश्वास ठेवला असता. पण तुझी पण आत्ताचीच ओळख आहे ना त्यांच्याशी, आणि तू त्यांना सरळ घरी राहायला घेऊन आलीस. नाही, मलाही बरोबर नाही वाटत. बरोबर आहे सीताई. म्हणजे मला वाटलं होतं की माझा निर्णय तुम्हाला नाही पटणार, पण माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. आणि एक सांगू का, मी जितकं काही त्यांना ओळखतेय त्या मनाने वाईट नाही आहे तो. नाही, तरी मी त्यांच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. माझ्या मनाला पटतच नाही येते. बरोबर आहे सीताई तुमचं. मी काय म्हणते, आपण घरातलं एकदम छोटं मोठं काम देऊया त्यांना, फार काही नको. घरातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या हाती लागणार नाहीत एवढं नक्की, मी खात्री देते. मग तर झालं. ठीक आहे. फार दुखते थोडं. थँक्यू सीताई. हॅलो सर, व्हॉट सीम्स टू बी द प्रॉब्लेम? आपण बसून शांतपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया ना. मिस्टर आशुतोष देसाई, येस. आपण ही पार्टनरशिप कंटिन्यू नाही करू शकत. का सर, काय बोलताय तुम्ही? अरे कामात लक्ष कुठे आहे तुझं? तू बाहेर काय क्रांती करतोस, कोणाकोणासाठी काय करतोस, आय रिअली डोंट केअर. पण कामात झालेल्या चुका मी सहन करू शकत नाही. सर, मी सगळं सांगून गेलो होतो आणि मी व्यवस्थित कामं लावून गेलो होतो इथे. व्हॉट? सोय करून गेला होतास तू? अरे आज 2 क्लायंट आले होते, त्यांना आपल्याला स्पेअर पार्ट करता डीलरशिप द्यायची होती. तू ऑफिसमध्ये नव्हतास, शेवटी वाट बघून ते निघून गेले. आता ते सगळे परत. हे तू तुझ्या मॅनेजरला साईटचा प्लॅन करायला सांगितला होतास. हे हा प्लॅन आहे? अरे पेन्सिलनी काढलाय तो. हे प्रेझेंटेशन आहे. सर, ते रफ आहे आणि मीच सांगितलं होतं त्याला पेन्सिलने करायला. व्हॉट आर यू सेइंग आशुतोष? अरे एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक आहेस तू, तू अशी कामं करतोस? विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट सर, मी ज्या पद्धतीने कामं करतो त्या पद्धतीने ती वर्क होतात आणि माझी काम करायची एक पद्धत आहे. ऑल्सो तुम्ही प्रत्येक गोष्ट मायक्रो मॅनेज करायला लागला तर कसं होईल? राईट दॅट. आय वोंट आस्क एनी क्वेश्चन. पण मग ही गेलेली डील्स, हे रब्बिश ड्रॉइंग, तुझी स्लो एक्झिक्युशन प्रोसेस, ह्या चुका कशा भरून काढणार आहेस तू? डोंट वरी सर, आय टेक केअर ऑफ इट. Look, Ashutosh, you have to fix it fast, or else this is over. या प्रयोगावरून आपण काय शिकलो? तारेमधील हळू सीताई, हळू सांगा. तारेमधील विद्युत धारेमुळे चुंबकीय हसायला काय झालं? हे चुंबकीय बोललं. हा, चुंबकीय परिणाम दिसून येतो. अहो सीताई, मारलं का? हे काय आहे? हे अक्षर तुझं चिखलामध्ये कोंबडी नाचून गेल्यासारखं दिसतंय ते.
तिथे जोरात लागलं मला. मग चुका नाही करायच्या. काय करायचं या मुलीचं? पेन पकड हातात. शिवानी लवकर. करत राहा. हा, चुंबकीय परिणाम दिसून शिवा, काय झालं? लहानपणी पप्पा पण असं हातात हात घेऊन शिकवायचे. मग आता पप्पा खुश होतील, माझी लेक छान शिकते म्हणून. कारण तिची सासू छान शिकवते. चला अभ्यास करा. कळलं आता कसं लिहायचं ते? आता हळू त्या अक्षरावर गिरवून लिही, म्हणजे तुझ्या सुद्धा अक्षराला छान वळण येईल. हा, कुठे होते मी? ते चुंबकत्व. हा, चुंबकीय परिणाम दिसून येतो. का मारलं आता परत? काय सांगितलं मी? चूक सुधारल्याशिवाय पुढे जायचं नाही. ते परत लिही परत. हा, येतंय. हळूहळू वळण येतंय. याचाच अर्थ विद्युत आणि चुंबकत्व यांचा निकटचा संबंध आहे. निकटचा संबंध आहे.